बारामती विमान अपघात ही एक साधी दुर्घटना होती की एका शक्तिशाली नेत्याची थंड डोक्याने केलेली हत्या? या घटनेने संपूर्ण राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण दिलं. चला, या अपघातामागील खरं सत्य काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर 28 जानेवारी 2026 महाराष्ट्राच्या राजकारणातील एक काळा दिवस. एका अत्यंत शक्तिशाली नेत्याचं विमान आकाशातून कोसळतं. प्रश्न हा आहे की ही एक दुःखद दुर्घटना होती की त्यामागे काहीतरी भयंकर मोठं षड्यंत्र होतं. कारण बघा, एकीकडे सरकारी तपास यंत्रणा म्हणतीये की हा एक अपघात आहे, तर दुसरीकडे खुद्द पवारांचं कुटुंब म्हणतीये की हा घातपात आहे. आपण या दोन्ही बाजू नीट तपासून पाहणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी कुठलाही निष्कर्ष काढण्याआधी त्या दिवशी त्या सकाळी नेमका काय काय घडलं हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. तर बघा, सकाळी 8:15 वाजता विमान मुंबईहून निघालं. सगळं काही ठीक होतं, पण खरी गडबड झाली ती बारामतीमध्ये उतरताना. 8:40 लँडिंगचा पहिला प्रयत्न झाला, तो फसला. पायलटने विमान पुन्हा वर घेतलं, ज्याला गो अराउंड म्हणतात, आणि त्यानंतर अवघ्या 2 मिनिटातच दुसऱ्या प्रयत्नात ते विमान धावपट्टीजवळ कोसळलं. म्हणजे विचार करा, फक्त काही मिनिटांचा खेळ होता हा. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की यात फक्त एका राजकीय नेत्याचा जीव गेला नाही. या दुर्घटनेत एकूण 5 जणांनी आपले प्राण गमावले. अजित पवारांसोबत होते पायलट इन कमांड कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर कॅप्टन संभावी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी विदित जाधव. म्हणजे 5 कुटुंब उद्ध्वस्त झाली. आता कुठलीही ऑफिशियल चौकशी सुरू होण्याआधी जे लोक तिथे प्रत्यक्ष हजर होते त्यांनी जे पाहिलं ते अक्षरशः थरकाप उडवणारं होतं. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की विमान खाली येत होतं, असं वाटलं की आता कोसळणार, आणि ते कोसळलंच. आणि त्यानंतर एक प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोट शब्दामुळेच घातपाताच्या चर्चेला सुरुवातीपासूनच तोंड फुटलं. तर हे झालं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं. आता आपण दुसऱ्या बाजूकडे वळूया, म्हणजे अधिकृत तपासाकडे. कारण तपास यंत्रणांनी जे पुरावे गोळा केले ते एका पूर्णपणे वेगळ्याच दिशेने इशारा करत होते. पाहूया त्यांच्या तपासात काय समोर आलं. आणि तपासातील सगळ्यात महत्त्वाचा धागा म्हणजे पायलटचा एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिलेला शेवटचा संदेश. त्याचे शेवटचे शब्द होते, रनवे नॉट इन साईट, म्हणजे धावपट्टी दिसत नाहीये. आता तुम्हीच विचार करा, लँडिंगच्या अगदी काही सेकंद आधी पायलटला जर रनवेज दिसत नसेल तर परिस्थिती किती गंभीर असेल. इथूनच तपासाची सुई हवामानाकडे वळली. आणि मग समोर आली एक अत्यंत धक्कादायक माहिती. ज्यावेळी विमान कोसळलं तेव्हा तिथली व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता होती फक्त 3 किलोमीटर. आता नियम काय सांगतो? नियम सांगतो की अशा लँडिंगसाठी कमीत कमी 5 किलोमीटरची व्हिजिबिलिटी लागते. याचा सरळ अर्थ काय होतो की आवश्यकतेपेक्षा खूप कमी व्हिजिबिलिटी असतानाही विमानाला लँड करायची परवानगी दिली गेली होती. पण गोष्ट इथेच थांबत नाही. जेव्हा AAIB म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने तपास केला तेव्हा बारामती एअरफील्डमधल्याच अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. म्हणजे एकतर ते अनकंट्रोल्ड एअरफील्ड होतं, हवामानाची माहिती देण्यासाठी कोणतीही आधुनिक यंत्रणा नव्हती, रनवेवरच्या खुणा पुसट झाल्या होत्या, पृष्ठभागावर खडी पसरली होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथे स्वतःची फायर फायटिंग टीमच नव्हती. म्हणजे एका पाठोपाठ एक गंभीर चुका. तर अधिकृत तपासाचा निष्कर्ष अगदी सरळ आहे. AAIBच्या प्राथमिक अहवालानुसार विमान उजवीकडे झुकलं, झाडांना धडकलं आणि जमिनीवर आदळण्याआधीच त्याला आग लागली. थोडक्यात काय, तर खराब हवामान आणि सुमार दर्जाचं त्रुटी असलेलं विमानतळ, या 2 गोष्टींमुळे हा अपघात झाला. ही होती तपासाची ऑफिशियल स्टोरी. पण ही झाली सरकारी बाजू. याच्या अगदी विरुद्ध एक दुसरी खूपच धक्कादायक आणि गंभीर कहाणी आहे, जी अपघाताकडे नाही तर एका सुनियोजित कटाकडे बोट दाखवते. आणि हा आरोप कोणी बाहेरच्या व्यक्तीने नाही, तर खुद्द अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी केला. त्यांनी स्पष्टपणे मीडियासमोर येऊन सांगितलं की आम्हाला संशय आहे की अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात होता. या एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. आणि इथेच या प्रकरणाचे 2 स्पष्ट भाग पडतात. एकीकडे ऑफिशियल तपास आहे, जो सांगतो की कमी दृश्यमानता आणि विमानतळावरील त्रुटींमुळे हा अपघात झाला. आणि दुसरीकडे आहे घातपाताचा दावा, जो सांगतो की ही एका मोठ्या राजकीय नेत्याची हत्या करण्यासाठी रचलेली एक पूर्वनियोजित योजना होती. आता कुटुंबाने केलेले आरोपही काही हवेतले नाहीत. त्यांनी काही ठोस मुद्दे मांडले आहेत, जसं की विमानात बेकायदेशीरपणे जास्त इंधनाच्या टाक्या बसवल्या होत्या, ज्यामुळे स्फोट झाला. ज्या कंपनीचं हे विमान होतं, म्हणजे VSR व्हेंचर्स, त्यांचा सेफ्टी रेकॉर्ड आधीपासूनच खराब होता.
पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हणजे FIR दाखल करायला नकार दिला असाही आरोप आहे. आणि सगळ्यात मोठा आरोप म्हणजे या कंपनीचे संबंध थेट केंद्रीय मंत्र्यांच्या पक्षाशी आहेत, त्यामुळे चौकशी नीट होणार नाही असा त्यांचा दावा आहे. आणि या सगळ्या संशयाच्या वातावरणात आगीत तेल ओतण्याचं काम केलं एका व्हिडिओने. अजित पवारांच्या मुलानेच हा व्हिडिओ शेअर केला, ज्यात कथितपणे VSR व्हेंचर्स या कंपनीचा मालक एका दुसऱ्या फ्लाईटमध्ये चक्क कॉकपिटमध्ये झोपलेला दिसत होता. या व्हिडिओमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला की ही कंपनी प्रवाशांच्या सुरक्षेला किती गांभीर्याने घेते. चला आता जरा या ऑपरेटरवर म्हणजे VSR व्हेंचर्स या कंपनीवर लक्ष केंद्रित करूया, कारण त्यांचा इतिहासही बराच वादग्रस्त राहिला आहे. तर ही VSR व्हेंचर्स दिल्लीची एक चार्टर फ्लाईट कंपनी आहे. बारामती अपघातानंतर जेव्हा चौकशी झाली तेव्हा भारताची एव्हिएशन ऑथॉरिटी म्हणजे DGCA यांना त्यांच्या कामात खूप मोठ्या त्रुटी आढळल्या. नियमांचं पालन होत नव्हतं आणि याचा परिणाम म्हणून DGCAने त्यांची 4 विमानं थेट ग्राउंड केली, म्हणजे त्यांची उड्डाणच थांबवली. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ही या कंपनीची पहिली मोठी दुर्घटना नव्हती. याच्या काही महिन्याआधी सप्टेंबर 2023मध्ये ह्याच कंपनीचं एक दुसरं विमान मुंबई एअरपोर्टवर उतरताना अपघातग्रस्त झालं होतं. म्हणजे सुरक्षेबाबतच्या तक्रारींचा आणि घटनांचा यांचा एक इतिहासच आहे. यामुळेच हा फक्त एक अपघात नाही तर कंपनीचा निष्काळजीपणा आहे हा आरोप अधिक बळकट होतो. आता या सगळ्याचे राजकीय परिणाम काय झाले हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या अपघाताने फक्त काही प्रश्नच नाही तर एक मोठं राजकीय वादळ निर्माण केलंय. सध्या या प्रकरणाचा तपास एकाच यंत्रणेकडे नाहीये, तो विभागला गेलाय. बघा, AIB तांत्रिक कारणं शोधतेय की विमान का पडलं. महाराष्ट्राची CID गुन्हेगारी निष्काळजीपणा किंवा घातपाताची शक्यता तपासतेय. आणि आता CBI चौकशीचीही मागणी झालीय. म्हणजे 3 वेगवेगळ्या एजन्सी या विखुरलेल्या तपासामुळे खरं सत्य बाहेर येईल का, हाच मोठा प्रश्न आहे. कुटुंबाकडून आणि लोकांकडून एवढा दबाव वाढला की अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढे यावं लागलं. त्यांनी आश्वासन दिलं की DGCA आणि CIDच्या तपासासोबतच या प्रकरणाची CBI चौकशीसुद्धा केली जाईल, जेणेकरून लोकांच्या मनातली प्रत्येक शंका दूर होईल. आणि या घटनेचा सर्वात मोठा परिणाम झाला तो महाराष्ट्राच्या राजकारणावर. अजित पवारांच्या जाण्याने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पक्ष सांभाळत आहेत. पण या घटनेमुळे राज्यात जी राजकीय समीकरणं जुळत होती ती सगळीच थांबली किंवा बदलून गेली. तर आता पुढे काय होणार या प्रकरणाचं भविष्य 3 महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून आहे. पहिलं, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. आगीमुळे तो खराब झालाय, त्यामुळे त्याला अमेरिकेतल्या NTSBकडे पाठवलंय विश्लेषणासाठी. त्यातून पायलटचं शेवटचं बोलणं समोर येईल. दुसरं, CIDचा तपास सुरूच आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकार CBI चौकशीला परवानगी देणार की नाही यावर सगळ्याचं लक्ष लागून आहे. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो, जेव्हा अधिकृत पुरावे अपघाताकडे बोट दाखवतात पण राजकीय संशय एका मोठ्या कटाची मागणी करतो, तेव्हा सत्याचा मार्ग कसा शोधायचा. बारामती अपघात ही खरंच एक दुर्दैवी घटना होती की एका राजकीय षड्यंत्राची ती फक्त एक झलक होती, ज्याचं पूर्ण सत्य कदाचित कधीच समोर येणार नाही. यावर तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करत चला.